केतन अग्रवाल मर्डर केस तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद, डिटेक्टर तपासणी का केली नाही? तपासाचा बहाणा घेऊन पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या सियाला घेऊन त्यांच्या आईवडिलांची भेट करून देणं हे योग्य नाही. तपास अधिकारी यांची भूमिका ही संशयास्पद वाटते. या प्रकरणी भरपूर खिरापत वाटल्याची शंका निर्माण होत आहे. म्हणून या प्रकरणाचा तपास SITकडे देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजितसिंह सेंगर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना केलेली आहे. सिया गोयल यांचे वडील हे गर्भश्रीमंत आहेत. या प्रकरणात चेतन चौधरी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिया यांच्या घरी काल पोलिसांनी सियाला घेऊन गेले होते, कारण तर या प्रकरणाचा तपास करणं हे कारण सांगितलं जात आहे. मात्र यामागची पार्श्वभूमी थोडी अलगच आहे. पोलीस सियाला न घेता कायद्याप्रमाणे सियाला घरची झडती घेतली असती. मात्र तसे न करता पोलिसांनी याच्या आईवडिलांकडून भावाकडून सियाई मुख्य आरोपी बनू नये म्हणून फिल्डिंग लावले जात आहे. पुण्यातील कोंडवा भागात असलेल्या लीला कुंज या निवासस्थानी पोलीस सियाला घेऊन पोहोचले. घटनेच्या दिवशी सियानं परिधान केलेले कपडे जप्त करणे आणि त्या जप्तीची प्रक्रिया पंचनाम्याद्वारे नोंदवणं हा पोलिसांचा उद्देश होता असं पोलीस सांगतात. पोलीस सियाच्या घरी साधारणपणे 1 तास थांबले. याच ठिकाणी सिया आणि सह आरोपी चेतन चौधरीनं केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या कटाची कथितरित्या तालीम केली होती. यावेळी सियाचे कुटुंबीयही घरी उपस्थित होते. जसे सियाला तिच्या घरी घेऊन गेले त्याचप्रमाणे चेतन चौधरी यांना सुद्धा त्यांच्या घरी तपासाकरता घेऊन जाणं जरुरी होतं. मात्र तसं पोलिसांनी केलेलं नाही. सियाच्या कुटुंबाकडून दक्षिणा दिली अशा चर्चेला उधाण आलं आहे. पोलीस कस्टडी असताना सियाला घरी घेऊन जाता येते का, असा एक कायदेशीर संशोधनाचा मार्ग आहे. विविध विधिज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी आरोपीला नेण्यात येते. पोलीस कस्टडीमध्ये आरोपींनी जर गुन्ह्यात वापरलेले कपडे याचं ठिकाण सांगितले तर स्वतः पोलीस जाऊन ते जप्त करू शकतात. त्या ठिकाणी आरोपीला घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. सिया यांच्या घरी पोलीस घेऊन गेले, त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग काढणं जरुरी होतं. मात्र पोलिसांनी रेकॉर्डिंग काढलं नसल्याचं कळतंय. सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर तपासणी का केली नाही असा सवाल सेंगर यांनी व्यक्त केला.